शिवसेना खरी कोणाची या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने च्या घटनापीठाने काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली होती आणि त्याचप्रमाणे अध्यक्षांना आदेश केले होते की आपण हे याचा निर्णय द्यावा। विशेषतः विधिमंडळामध्ये राजकीय पक्ष कोण आणि राजकीय पक्षाच्या नुसार त्यांचा व्हीप कोण याविषयी अध्यक्षांनी निर्णय द्यावा असे सूचित केले होते। अर्थात हे सूचित करताना सर्वोच्च न्यायालयाने ही अपेक्षा ठेवली होती की अध्यक्षांनी त्यांच्यासमोर असलेला पुराव्याचा विचार करून या बाबतीत निर्णय घ्यावायचा होता। त्याप्रमाणे अध्यक्षांनी या बाबतीत पुराव्याची नोंदणी केली आणि त्यांनी निर्णय दिला, जो निर्णय आपल्याला माहिती आहे। आता अध्यक्षांचा हा निर्णय चुकीचा की बरोबर हे येणारा काळ म्हणजे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा ठरवला जाईल। सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते त्या निर्देशांना अध्यक्षांनी हरताळ फासले का आणि हरताळ फासला नसेल तर मग अध्यक्षांपुढे आलेला जो पुरावा होता त्या पुराव्याच्या आधारे जो अध्यक्षांनी हा निर्णय दिला आहे त्याच्यानुसार कोण व्हीप अंमलात राहील हा महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु ह्या महत्त्वाच्या प्रश्नाची उकल लवकरच होईल। कारण असं आहे की विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आणि या विशेष अधिवेशनामध्ये दोन्ही व्हीप असल्यामुळे कुठला व्हीप अर्थात अध्यक्षांनी एकच व्हीप कायम ठेवला आहे तो म्हणजे शिंदे गटाचा। त्यांचा व्हीपचं उल्लंघन जर झालं तर काय परिस्थिती होईल आणि तो व्हीप सर्वांवरती शिवसेनेच्या आजमितीस शिवसेनेच्या आमदारांवरती बंधनकारक राहील आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये ही पुन्हा एकदा अग्निपरीक्षा राहणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरा प्रश्न असा आहे की राजकीय पक्ष पुन्हा ठाकरेंना मिळू शकतो का? नाही, आता राजकीय पक्ष पुन्हा ठाकरे गटांना किंवा व्हीप किंवा शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह हे ठाकरे गटाला मिळेल की नाही हे येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालय ठरवेल। कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील यावरती पूर्ण युक्तिवाद होईल। अध्यक्षांनी जो निर्णय दिला आहे तो निर्णय चुकीचा किंवा बरोबर आहे याविषयी देखील दोन्ही गटाकडून युक्तिवाद केले जाऊ शकतात। त्यामुळे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयच शेवटी जाहीर करेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।